श्लोक 16वा. नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नतः न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन. अर्थ: अर्जुना, पुष्कळ खाणाऱ्याला, खूप जागरण करणाऱ्याला योग साध्य होत नाही. तसेच मुळीच न खाणाऱ्याला म्हणजे उपवास करणाऱ्याला आणि खूप झोपणाऱ्याला सुद्धा योग साध्य होत नाही, असे भगवंत सांगत आहेत. विवरण: अत्यश्नतः योगाः न. अतिशय भोजन करणे म्हणजेच खूप खाणे, यामुळे योग साधनेत व्यत्यय येतो. कारण खूप खाल्ल्याने प्राणायाम नीट करता येत नाही. शिवाय अपचन होऊ शकते. शरीर स्वास्थ्य बिघडते. शरीराची चपळाई कमी होते. अनारोग्य झाल्याने माणूस काहीच करू शकत नाही. थोडक्यात, अतिभोजनाने ध्यानधारणा, आसनयोग, यमनियमांचे पालन, ब्रह्मचर्य या सर्वच गोष्टी अशक्य होतात. म्हणून अतिभोजन हे योग साधनेतील विघ्न समजावे. खरे तर अतिभोजन हे रोजच्या दैनंदिन जीवनात सुद्धा योग्यच नसते. अनश्नतः जाग्रतः अति स्वप्नशीलस्य. उपवास करणे, जागरण करणे किंवा अधिक झोपणे सर्वच हानिकारक असते. उपवासाने शरीराला व मनाला काही लाभ होतात, पण ते शास्त्रशुद्ध पद्धतीने रोग निवारणार्थ तज्ज्ञ वैद्याचे नियंत्रणाखाली करावयास हवेत. उगाचच उपवास केला तर अशक्तपणा, डोकेदुखी, पित्त इत्यादी शारीरिक पीडा होऊन योग साधना करणे शक्य होत नाही. तसेच जागरण करणे किंवा अति झोप घेणे या दोन्ही गोष्टी योग्य नाहीत. अतिनिद्रा हा तामस गुण आहे. त्याने आळस आणि प्रमाद निर्माण होतात. तर अतिजागरणाने शरीर व मन थकते. ते काही करावयास अनुकूल राहत नाही. मनाला आणि शरीराला उत्साह उरत नाही. म्हणूनच जेवण म्हणजे भोजन, निद्रा, झोप या सर्व गोष्टी निसर्ग नियमानुसारच त्या त्यावेळी आणि अगदी योग्य प्रमाणात करायला हव्यात. तरच शरीर स्वास्थ्य टिकते. तेच योग साधनेचे मूळ आहे. म्हणून ज्ञानदेव सांगतात, अनियतासी सर्वथा योग्यता नाही. जो नियमितपणे वागत नाही त्याची ह्या सर्व गोष्टीसाठी योग्यताच नसते. योग साधकाने कोणत्याही विषयांचे अतिसेवन किंवा संपूर्ण त्याग करू नये. प्रत्येक गोष्ट नियमाने व योग्य प्रमाणातच करायला हवी. विनोबाजी म्हणतात, जीवनात नियमन आणि परिमितता आणायला हवी. वाईट वस्तू पाहू नयेत, वाईट पुस्तके वाचू नयेत, निंदास्तुती ऐकू नये. सदोष वस्तू म्हणजे दारू, भजी, अतिगोड पक्वाने, थोडक्यात राजस तामस आहार नको. परंतु फलाहारासारखा शुद्ध सात्विक आहार तो सुद्धा यथेच्छ करायला नाही पाहिजे. तो आहार सुद्धा परिमितच हवा. नियमित आचरणालाच परिमितता असे म्हणतात. म्हणून भगवंत अर्जुनाला पुढील श्लोकात युक्ताहार विहाराचे महत्त्व सांगत आहेत. इथे आपण थांबूया.